नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी आल्यानं दाबडी येथील ओंकारेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। भगवान शंकराच्या दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत। हे प्राचीन मंदिर इतिहासाची साक्ष देत असून भगवान शंकराची जागृत पिंड असल्याची भाविकांची श्रद्धा आहे। नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी आल्यानं दाबडी येथील प्राचीन ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पहाटेपासूनच भगवान शंकरांच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या। चिराऱ्यावर उभे असलेले हे प्राचीन मंदिर इतिहासाची साक्ष देतं। भगवान शंकराची जागृत पिंड असल्याची भाविकांची श्रद्धा असून मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात तब्बल 4.5 फूट उंचीची शिवपिंड आहे। नागपंचमी आणि श्रावण सोमवारच्या निमित्तानं भाविकांकडून भक्तिभावानं महादेवाचं दर्शन घेतलं जातंय। आणि हे प्राचीन मंदिर आहे आणि इथे भक्तांना जे काही आपण मनात ठरवलेलं जे असेल त्याची कामना पूर्ण होते। आणि या मंदिराची रचना हे आपल्या 9 खांब आणि 9 दरवाजे, जसं हे अध्यात्मावर आधारित हे मंदिराची उभारणी आहे। आणि हे 9 खांब आणि 9 दरवाजे अशी जे अध्यात्मामध्ये सांगितलं आहे, 10वा दरवाजा हा याचा देवाकडचा, देवाचा 10वा दरवाजा, असं इथे 9 खांबाचा हा सभामंडप आहे। आणि त्या प्रत्येक खांबामध्ये एक अंतर आहे आणि ते 9 दरवाजे म्हणून त्याला संबोधत, ते नवग्रहाचं प्रतीक आहे ते। आणि समोर नंदी आहे, त्या नंदीची मान तिरपी आहे, एकाग्रतेचं प्रतीक आहे। प्रत्येक मंदिरामध्ये नंदी ह्या समोरच असते आणि त्याची मान तिरपी आहे, असं इथलं महत्त्व आहे। आणि तिकडे जे पलीकडचं जे कमळेश्वराचं जे मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये अशी आख्यायिका आहे की त्या ठिकाणी एक भक्त जे बाई होती भक्त, तर त्या बाईला त्या मंदिराच्या पिंडीमध्ये सामावून घेतलेलं आहे। आजही त्या ठिकाणी त्या पिंडीमध्ये खालच्या भागाला जवळजवळ 9-10 इंचाची अशी एक रेष दिसते, अशी उरलेली दिसते। आणि असं तिथं असंच लोक म्हणजे आख्यायिका आहे त्याची, आणि तिथं ते बाई सामावली आहे त्याच्यामध्ये।